नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं न्यूज अनकटच्या धन्वंतरी या सेगमेंटमध्ये। आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। हृदयविकार आणि कार्डियाक अरेस्ट हे दोन्ही शब्द तुम्ही ऐकले असतील, पण यात नेमका फरक काय आहे? हृदयविकार इतका का वाढतोय आणि यापासून आपण स्वतःला कसं वाचवू शकतो, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला एका छोट्या गोष्टीने हा विषय समजावून घेऊया। रमेश एक सामान्य मध्यमवर्गीय घरातला माणूस, वय जवळ 40च्या आसपास। एके दिवशी नेहमीप्रमाणे तो ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याला वाटलं त्याच्या छातीत थोडा जडपणा जाणवला। त्याला वाटलं कदाचित जेवण जास्त झालं असेल, गॅसचा त्रास असेल असं म्हणत त्यानं दुर्लक्ष केलं। पण काही मिनिटातच त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, हात थरथरू लागले आणि घामाच्या धारा वाहू लागल्या। रमेशच्या बायकोला सुमनला काहीतरी गडबड आहे हे कळलं। तिनं क्षणाचा विलंबही न करता 108ला कॉल केला। ॲम्ब्युलन्स आली आणि रमेशला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं। डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं, रमेश, तुम्हाला हृदयविकाराचा झटका आलाय। वेळीच आलात नाहीत तर कार्डियाक अरेस्ट येऊन धोका वाढला असता। रमेश व्यवस्थित बरा तर झाला, पण त्यानंतर रमेशच्या डोक्यात प्रश्नांचं काहूर माजलं। हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट मध्ये नेमका फरक काय? हे दोन्ही एकच का की वेगळे? सुमनलाही उत्सुकता लागली, कारण तिलाही वाटलं की आपल्याला याबद्दल नीट समजून घ्यायला हवं। चला रमेश आणि सुमन सारख्या अनेकांच्या मनातले हे गैरसमज आज आपण दूर करूया। सर्वात आधी आपण हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक म्हणजे काय ते समजून घेऊया। हृदयविकाराचा झटका तेव्हा होतो जेव्हा हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन पुरवणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो। समजा हृदय हे एक घर आहे आणि रक्तवाहिन्या म्हणजे त्याला पाणी पुरवणाऱ्या पाईप्स। जर ही पाईप अचानक ब्लॉक झाली तर घरात पाणी येणं थांबतं। तसेच रक्तवाहिन्यातही रक्ताची गुठळी किंवा कोलेस्ट्रॉलमुळे अडथळा निर्माण झाला तर हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजनच मिळत नाही। त्यामुळे छातीत तीव्र वेदना, जडपणा आणि श्वास घ्यायला त्रास होतो, घाम येतो किंवा कधी कधी हात, खांदा किंवा जबड्यात वेदना जाणवते। रमेशच्या बाबतीतही असंच झालं। त्याच्या एका रक्तवाहिनीत अडथळा आला आणि हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला आणि त्याला हार्ट अटॅक आला। कोरोनरी आर्टरीमध्ये चरबीचे थर जमणं, हाय ब्लड प्रेशर असणं, डायबिटीज, धूम्रपान, ओबेसिटी, व्यायामाची सवय नसणं, ताणतणाव यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो। आता पाहूयात कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय। आता कार्डियाक अरेस्टची गोष्ट वेगळी आहे। समजा हृदय हे घराचं इलेक्ट्रिक पंप आहे जे रक्त पंप करतं। जर या पंपाचा इलेक्ट्रिक सिग्नल अचानक बिघडला तर पंप पूर्णपणे बंद पडतो। कार्डियाक अरेस्ट म्हणजे हृदय अचानक धडधडायचंच थांबतं। यामुळे रक्तप्रवाह पूर्ण थांबतो आणि व्यक्ती बेशुद्ध होऊन खाली पडतो। जर तात्काळ उपचार मिळाले नाहीत तर काही मिनिटातच रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो। जसा जुना मोबाईल जास्त गरम होऊन अचानक बंद पडतो किंवा आपल्या घरात लाईटचा स्विच तुम्ही अचानक बंद केला तर लगेच लाईट जाऊन सगळी यंत्रणाच बंद होते, तसंच आपल्या हृदयाचं पण आहे। आपल्या शरीरात हृदय एक पंप सारखं काम करतं जे रक्ताला सर्व शरीरात पाठवतं। जर हा पंप अचानक बंद पडला तर रक्त जात नाही, त्यामुळे मेंदूला आणि शरीराला लगेच अन्न आणि ऑक्सिजन पोहोचत नाही आणि व्यक्तीला कार्डियाक अरेस्ट येतो। पण हे हृदय अचानक बंद पडून कार्डियाक अरेस्ट येण्यामागची काय कारण आहेत? चला पाहूया। जर तुम्हाला एक्सरसाइजची सवय नसेल आणि तुम्ही अचानक जोरात जिम मध्ये धावायला गेलात तर हृदयाला खूप ताण आल्यामुळे ते अचानक बंद पडू शकते। जर तुम्ही उन्हाळ्यात सूर्याखाली पाणी न पिता जोरात खेळात तर शरीराला थकवा येतो, रक्तदाब खाली जाऊ शकतो, ज्यामुळे हृदयावर ताण येऊन क्रॅश होण्याची शक्यता वाढते। खूप काळ धूम्रपान केलं आणि मद्यपान केलं आणि अचानक तेव्हा जोरात धावायला लागला तर हृदयावर तणाव वाढून अचानक थांबेल, म्हणजेच कार्डियाक अरेस्ट होईल। जर एखाद्या व्यक्तीला रक्तदाबाचा किंवा मधुमेहाचा त्रास आहे पण त्याला माहित नाही आणि तो अचानक जिम मध्ये फार जास्त वजन उचलू लागतो, तेव्हा कार्डियाक अरेस्ट होण्याची शक्यता वाढते। आता एक प्रश्न पडतो की आजकाल हृदयविकार इतका का वाढतोय? तर आजकाल तणाव, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि धूम्रपान यामुळे हृदयविकाराचं प्रमाण वाढले। ऑफिसमध्ये बसून काम करणं, जंक फूड खाणं आणि झोपेची कमतरता यामुळे रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह वाढतो, जो हृदयविकाराला आमंत्रण देतो। शिवाय आपल्या देशात अनुवंशिक कारणांमुळे हा धोका जास्तच आहे। रमेश सारखे अनेक जण मी तरुण आहे, मला काय होणार असं म्हणतात, पण हृदयविकार आता 30 ते 40 वयातही दिसायला लागलाय। मित्रांनो, हृदय आपल्या शरीराचा खूप महत्त्वाचा अवयव आहे, त्याची काळजी घ्यायला हवी। हार्ट अटॅक येऊ नये म्हणून आपण आपल्या जीवनशैलीत जर थोडे बदल करू शकलो तर निश्चितच फायदा होईल।
जसे की तेलकट, जास्त तळलेले, जास्त मीठ किंवा साखर असलेले अन्न कमी खा. हिरव्या भाज्या, फळं आणि ओमेगा 3 युक्त पदार्थ खा. नियमित व्यायाम करा. दररोज किमान 30 मिनिटं तरी चाला. योग किंवा साधा व्यायाम करा. तंबाखू आणि मद्यपान टाळा. हे हृदयासाठी अत्यंत धोकादायक आहे. ताणतणाव कमी करा. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, मेडिटेशन करा. रक्तदाब आणि साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी झोप घ्या. दररोज किमान 7 ते 8 तास झोपणं गरजेचं आहे. जास्त वजन असेल तर ते कमी करा. वजन नियंत्रण ठेवल्यास हृदयाचा आजारांचा धोका कमी होतो. CPR शिका, कारण कार्डियाक अरेस्टमध्ये ही टेक्निक जीव वाचवू शकतो. आणि हो, रमेश सारखी लक्षणं दिसली, अचानक छातीमध्ये वेदना जाणवल्या, श्वास घ्यायला त्रास झाला, घाम यायला लागला, तर लगेच डॉक्टरांकडे जा. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपली काळजी घ्या. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.